मी येऊन जाईल द्यायला जेवण खाऊन वन साइड बोल. नमस्कार, माझे नाव नैना योगेश कोटवळ, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक, स्पर्धापूर आमच्या गावाचं नाव आहे. आमचा सरस्वती महिला बचत गटाचं आमचे हे जे प्रोडक्ट आहे ते आम्ही स्वतः बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये मोस्टली आमची मुगाची शेव ही छान असते, डाळीचीपासून बनवलेली. मुगाच्या डाळीमध्ये एक तिखट बनवलेली आहे, ही हिंग मिठाची आहे, एक मिसळीची आहे, ही शेवेच्या भाजीची आहे. स्पेशल नाशिक चिवडा हा आमच्याकडचा फेमस असतो. याचा नाशिक चिवडा भारतीय पोह्यांचा असतो, ऑइल कमी असतं, याला फोडणीचा चिवडा म्हणतो. हा पण छान आहे, याला कांद्याचा वापर केलेला असतो. त्यानंतर नाशिक भडंग आहे आमच्याकडे, नाशिकचा भेळभत्ता वगैरे म्हणतो आपण, ते नाशिक भडंग आहे, कुरकुरीत आहे. यामध्ये सुद्धा मूग डाळीचा शेवचाच वापर केलेला आहे, एकदम फ्रेश आहे. रवा कणकेची भाकरवडी, रवा आणि कणिक, शंकरपाळी आणि गव्हाची भाकरवडी असे प्रकार. ही गव्हाच्या पिठाची मैदा आणि बेसन नाही त्याच्यामध्ये. ते एरवी तुम्ही चितळी जरी घेतलं तर बेसन आणि मैद्याचं वापर. त्यानंतर गव्हाच्या पिठाची शंकरपाळी, कणकीची, पुन्हा त्याच्यात रवा आणि हे असतं. ही स्पेशल शेवभाजी बनतात ना, ही स्पेशल शेवभाजीची, नाशिकची शेवभाजीची शेव म्हणजे रस्स्यात टाकलं तर विरघळत नाही, ती फुलते, तिला तरी वगैरे छान आहे, ते भाजीसाठी छान आहे. त्यानंतर आमच्याकडे चकली जी आहे ही चकली दादा भाजणी पद्धतीनेच केलेली जाते, पण ही कडधान्य भाजणीची चकली, चवळी, मटकी, मूग वगैरे जी मल्टीग्रेन आपण वापरतो, ही मल्टीग्रेन चकली आहे आणि छान आहे. 200ची अर्धा किलो आहे, 100ची पाव किलो, हवी तशी मी करून देते पॅकिंग तशा. त्यानंतर आमचं नाशिकचा काळा मनुका आहे, त्याच्यामध्ये 2 प्रकार आलेले आहेत. एक मोठा आहे, ही जम्बो साईज आहे, आणि एक छोटी साईज आहे, मिनी साईज. हे दोन्ही नॅचरल झाडावरच सुकवलेले आहे, म्हणजे याला कोणत्याही प्रकारचा केमिकल किंवा प्रिझर्वेटिव्ह किंवा पेस्टिसाइड वापरलेले नाही, नॅचरल उन्हामध्ये वाळवलेला आहे. त्याच्यामुळे तो टिकतो पण आणि हा आरोग्याला पण खूप छान आहे, औषधी म्हणून पण आपण त्याचा वापर केला जातो. त्यानंतर आमच्याकडे आहे देसी गाईचं तूप, हे A2 गाईचं तूप आहे, म्हणजे आपल्या गावठी गाया ज्या असतात घाटावरती वगैरे किंवा आमच्या साईडला असतात त्या गायांचं ब्रांड, हे देसी गाईचं तूप आहे. हे लोणकडी पद्धतीने केलेलं आहे, म्हणजे जे क्रीमचं येतं, मोस्टली जे क्रीम वगैरे काढून बनवते ते नाही, हे लोणी आपण दही जे पारंपरिक पद्धतीने केलं जातं ते असतं. हे किलोला 1600, 800चा अर्धा किलो आणि 400चं पाव किलो. इतर वेळेला ऑर्डर वगैरे असलं तर आम्ही ऑनलाईन वगैरे पण पाठवतो. आमचा नंबर वगैरे आहे याच्यावर, आम्ही फोन वगैरे केला तर ऑनलाईन ऑर्डर वगैरे पण जातात. पूर्ण A to Z आहे. त्यानंतर कुंदा असतो आमच्याकडे, देसी घी, खवा आणि गुळ असा तो कुंदा बनवतो. तो डेलीच्या डेली फ्रेश येतो, तो गुळाचा असतो. आपण छान आहे हा 150चा पाव किलो येतो, गुळाचा आहे, तो डेली फ्रेश येतो. जसे ऑर्डर असले तर ऑर्डर प्रमाणे आम्ही तो तयार पण करू. सगळं होममेड आहे. ऑर्डर वगैरे असले तर ऑर्डर वगैरे पण आम्ही त्याच्या घेतो. नंबर आहे, मोबाईल नंबर आमच्या स्टिकर. थँक्यू.